नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला इयत्ता 12वीच्या वर्गामध्ये या ठिकाणी आपण बोर्डाच्या अभ्यासक्रमाचा विचार करता एकूण 7 प्रकरणं अभ्यासली. आता 8वं प्रकरण कंपनी अकाउंट्स, त्यामध्ये इश्यू ऑफ शेअर्स याला कॉम्प्युटरची थेअरी येणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळं आपण कॉम्प्युटरची थेअरी पण बघणार आहोत आणि नंतर आपला 8व्या प्रकरण आहे ते पण या ठिकाणी बघणार आहोत, अभ्यासणार आहोत. तर कंपनी अकाउंटमध्ये इश्यू ऑफ शेअर्स, शेअर सुरुवातीला लक्षात घ्या. शेअर्स कंपनी, शेअर्स म्हणजे भाग, की ज्या भागांद्वारे आपल्याला कंपनीचं भांडवल गोळा केलं जातं, कॅपिटल आपण गोळा करत असतो. मग त्या शेअरची विक्री आपण प्रत्येक या ठिकाणी शेअर मार्केटमध्ये आपण शेअर्स विक्री काढतो आणि त्या शेअरची विक्री करून आपण भांडवल गोळा करून कंपनीला या ठिकाणी त्याचा यूज करून आपण कंपनीचं जे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे, भांडवली गुंतवणूकरण आहे, ते या ठिकाणी शेअरच्या माध्यमातून आपण भांडवल गोळा करत असतो. तर आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी आज कंपनी कशा पद्धतीने, सुरुवातीला डेफिनेशन बघणार आहोत आपण आणि जर्नल एंट्र्या अभ्यासणार आहोत. या टॉपिकमध्ये आपल्याला जर्नल एंट्र्या करायच्या आहेत. लक्षात घ्या की शेअरचे पैसे कसे गोळा करायचे आहेत ते बघा. या ठिकाणी इंट्रोडक्शनमध्ये काय दिलेलं आहे, कॅपिटल इज द लाईफब्लड ऑफ एनी बिझनेस ऑर्गनायझेशन. म्हणजे भांडवल ही एक प्रकारची बिझनेसमध्ये या ठिकाणी लाईफब्लडचं काम करत असते. लक्षात घ्या. ए सोल ट्रेडर इंट्रोड्यूस कॅपिटल आउट ऑफ हिज ओन पॉकेट. जे एकल व्यापारी असतात ते स्वतःच्या घरून किंवा पॉकेट मनीमधून स्वतःचे स्वयं भांडवल आणून स्वतःचा व्यवसाय तयार करतात, चालवतात आणि ते भांडवल उभा करतात. पण सिमिलर द पार्टनर्स आल्सो ब्रिंग कॅपिटल फ्रॉम देअर ओन पॉकेट मनी. जे या ठिकाणी पार्टनरशिप फर्ममध्ये जे पार्टनर्स आहेत ते सुद्धा स्वतःचं पॉकेट मनी आणून स्वतःचा व्यवसाय डेव्हलप करतात. बट इन केस ऑफ कंपनी फ्रॉम ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन द कॅपिटल इज रेज्ड थ्रू द इश्यू ऑफ शेअर. पण कंपनी आणि या ठिकाणी लक्षात घ्या, कंपनी आणि ज्या काही व्यवसाय संघटना आहेत त्या काय करतात की कॅपिटल गोळा करण्यासाठी शेअर इश्यू करतात. म्हणजे शेअर्स विक्रीला काढतात, भागांची विक्री करतात आणि मग त्या भांडवल गोळा करत असतात. बघा आता या ठिकाणी पुढं दिलेलं आहे, लक्षात घ्या. शेअर अँड शेअर कॅपिटल, भाग भांडवल. लक्षात घ्या मिनिंग बघा. ॲज पर द सेक्शन 284 ऑफ कंपनी ॲक्ट 2013, शेअर इज द शेअर in the capital of a company and includes stock as well as. Share capital means the capital raised by a company by issue of shares. In case of company is divided into small parts known as shares. This is why it is known as share capital. म्हणजे या ठिकाणी कंपनी काय करते, भांडवल वाढवण्यासाठी, इन्क्रीज करण्यासाठी, रेज्ड करण्यासाठी शेअर इश्यू करत असते आणि शेअर इश्यू केले की या ठिकाणी ते स्मॉल पार्ट्समध्ये डिव्हाइड केले जातात. लक्षात घ्या, त्यालाच आपण शेअर कॅपिटल असं म्हणतो. मग पुढं दिलेलं आहे, लक्षात घ्या. अकॉर्डिंग टू कंपनी ॲक्ट, कंपनी कॅन इश्यू 2 टाईप्स ऑफ शेअर. 2 प्रकारचे शेअर कंपनी इश्यू करत असते. त्यामध्ये लक्षात घ्या, पहिला टाईप आहे इक्विटी शेअर आणि सेकंड आहे प्रेफरन्स शेअर. आता इक्विटी शेअर्सला आपण दरवर्षी डिव्हिडंड देत असतो. लक्षात घ्या, इक्विटी शेअर इट इज द ओनर ऑफ द कंपनी. आणि प्रेफरन्स शेअर्स म्हणजे काय, त्यांना दरवर्षी प्रेफरन्स दिला जातो. पेमेंट करत असताना अगोदर प्रेफरन्स शेअरचे पैसे द्यायचे, नंतर सर्वात शेवटी इक्विटी शेअरचे आपण पैसे देत असतो, त्यांचं रिपेमेंट करत असतो. त्यामुळं इक्विटी शेअर आणि प्रेफरन्स शेअर असे 2 टाईप्स हे शेअरचे आहेत. ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळं इक्विटी शेअर आणि प्रेफरन्स शेअर हे 2 प्रकार महत्त्वाचे आहेत. बघा आता आपल्याला लक्षात घ्या की या टॉपिकमध्ये जर्नल एंट्र्या महत्त्वाच्या आहेत. लक्षात घ्या,
भांडवल गोळा करत असताना कोणतीही कंपनी एकदम भांडवल गोळा करत नाही. त्यासाठी ती एकूण या ठिकाणी 4 टप्प्यांमध्ये भांडवल गोळा करत असते. पहिला टप्पा आहे का ॲप्लिकेशन. लोकांनी आपल्या कंपनीत ॲप्लिकेशन केलं, त्यांना आपण या ठिकाणी शेअर ॲप्लिकेशन असं म्हणतो. दुसरा टप्पा, प्रत्येक टप्प्याच्या 2-2 एंट्री आहेत. ॲप्लिकेशनच्या 2 एंट्री आहेत. नंतर या ठिकाणी अलॉटमेंट, आपण त्यांना अलॉट केलेले त्याच्या 2 एंट्री आहेत. नंतर तिसरं आहे फर्स्ट कॉल, पहिल्यांदा मागवलेले पैसे आहेत. आणि चौथा आहे फायनल कॉल, लास्ट कॉल. अशा पद्धतीने 4 स्टेपमध्ये प्रत्येकाच्या 2-2 एंट्र्या आहेत. त्याच एंट्र्या आपल्याला आज बघायच्या आहेत आणि त्याच तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करताना सुद्धा याच एंट्र्या विचारात घ्यायच्या आहेत, याचाच स्टडी करायचा आहे. याला कॉम्प्युटरची थिअरी येते, लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही कोणताही पार्ट व्यवस्थित करू शकताय. कॉम्प्युटरची थिअरी किंवा शेअर ॲप्लिकेशन किंवा इश्यू ऑफ शेअर. बघा आता पहिली त्यांनी काय दिलेले आहे एंट्री, ऑन रिसिप्ट ऑफ शेअर ॲप्लिकेशन मनी, म्हणजे ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले. एंट्री काय होणार आहे, बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन, बँक टू शेअर ॲप्लिकेशन. नॅरेशन येणार ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड, आपल्याला ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड केलेले पैसे मिळणार. आता तेच ॲप्लिकेशन मनी काय करायचे, कॅपिटलला ट्रान्सफर करायचे. मग या ठिकाणी दुसरी एंट्री बघा, ट्रान्सफर ॲप्लिकेशन मनी टू शेअर कॅपिटल. आता शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करायचे म्हटल्यानंतर लक्षात घ्या की या ठिकाणी त्याची दुसरी एंट्री येते आपली, शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल, म्हणजे ॲप्लिकेशनला डेबिट द्या आणि कॅपिटलला क्रेडिट द्या. नॅरेशन येणार आहे ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू कॅपिटल, म्हणजे ॲप्लिकेशनचे पैसे कॅपिटलला ट्रान्सफर केले. मग यामध्ये लक्षात घ्या की पहिल्या 2 एंट्रीज आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. आता तिसरी एंट्री बघा, लक्षात घ्या, ऑन शेअर अलॉटमेंट ड्यू, म्हणजे अलॉटमेंट ड्यूची एंट्री लक्षात घ्या. बघा, शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल, अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल बीइंग शेअर अलॉटमेंट मनी ऑन शेअर ॲज पर शेअर ड्यू. त्या पद्धतीने ते ड्यू असणार आहेत, म्हणजे अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल. नंतर अलॉटमेंटचे पैसे मिळाले. बघा पुढे एंट्री काय होणार आहे, अलॉटमेंट मनी रिसिव्ड. एंट्री काय आहे बघा, बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट, म्हणजे अलॉटमेंटचे पैसे मिळाले की बँक टू शेअर अलॉटमेंट, अशी चौथी एंट्री आपली होणार आहे. आता पुढं बघा, या ठिकाणी फर्स्ट कॉल मनी ड्यूची एंट्री काय होणार आहे बघा, शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट, म्हणजे फर्स्ट कॉल डेबिट टू शेअर कॅपिटल आहे. नॅरेशन येणार बिंग फर्स्ट कॉल मनी ड्यू, आणि फर्स्ट कॉलचे पैसे मिळाले त्याची एंट्री होणार आहे बघा, लक्षात घ्या, ऑन फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड, त्याची एंट्री होणार आहे बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट, म्हणजे बँक टू शेअर फर्स्ट कॉल. या पद्धतीने एंट्री आपण करणार आहोत. त्यानंतर 7वं बघा, लक्षात घ्या, ऑन सेकंड कॉल ड्यू, सेकंड कॉल ड्यूची एंट्री होणार आहे तुमची, किंवा फायनल कॉल ड्यूची एंट्री, सेकंड कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल बिंग सेकंड कॉल मनी ड्यू, सेकंड कॉल मनी ड्यूची एंट्री त्या पद्धतीने होणार आहे. आणि सगळ्यात शेवटी बघा, लक्षात घ्या, ऑन सेकंड कॉल मनी रिसिव्ड, सेकंड कॉल मनीचे पैसे मिळाले, एंट्री होणार आहे बँक अकाउंट डेबिट टू शेअर सेकंड कॉल अकाउंट बिंग शेअर सेकंड कॉल मनी रिसिव्ड, सेकंड कॉलचे पैसे आपल्याला मिळाले. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला एकूण या 8 एंट्र्या आपण केलेल्या आहेत. आता या ठिकाणी पुढं एक थोड्याशा बदललेल्या एंट्र्या, म्हणजे फायनल कॉल इथं दिलेले बघा, थर्ड कॉल और फायनल कॉल ती तिथपर्यंत आहे, पण सेकंड कॉलपर्यंतच या ठिकाणी घेतो. म्हणजे इश्यू ऑफ शेअर्स या टॉपिकमध्ये लक्षात घ्या, आपल्याला एकूण इश्यू ऑफ शेअर्समध्ये या 8-10 एंट्रीज कराव्या लागतात, लक्षात घ्या. म्हणजे कंपनी शेअर इश्यू करत असताना सुरुवातीला ॲप्लिकेशनचे पैसे त्याच्या 2 एंट्र्या, नंतर अलॉटमेंटचे 2 एंट्र्या,
नंतर फर्स्ट कॉलच्या 2 एंट्र्या आणि सगळ्यात शेवटी फायनल कॉलच्या 2 एंट्र्या. तर या टॉपिकमध्ये आपण टप्प्याटप्प्याने पैसे पार्टमध्ये गोळा करत असतो. कंपनी एकदम 100 रुपये घेत नाही. सुरुवातीला 10, नंतर 20, नंतर 30, नंतर राहिलेले पैसे. तर अशा टप्प्याने कंपनी या ठिकाणी शेअरची विक्री करत असते आणि पैसे गोळा करत असते. आणि या शेअर्सवरती दरवर्षी डिव्हिडंड दिला जातो. कंपनीला जो काय प्रॉफिट होतोय त्या प्रॉफिटवरती दरवर्षी कंपनी काय करत असते, जे इक्विटी शेअर्स आहेत, प्रेफरन्स शेअर्स आहेत, त्यांना डिव्हिडंड दिला जातो. मग या ठिकाणी इश्यू ऑफ शेअर्समध्ये अजून 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की आपण काही वेळेस शेअर्स, जर कंपनीच्या शेअर्सला डिमांड आली जास्त, म्हणजे आपल्याकडे 1000 शेअर इश्यू करायचे आहेत आणि लोकांची मागणी जास्त आली, तर आपण प्रीमियम जादाचे पैसे घेऊन आपण शेअर्स विकत असतो. आणि जर या ठिकाणी शेअर्सला मागणी कमी आली तर काही वेळेस याच्या विरुद्ध परिस्थितीने म्हणजे डिस्काउंट देऊनसुद्धा आपण शेअर्स इश्यू करत असतो. म्हणून त्या दोन्ही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे की प्रीमियम पण आणि डिस्काउंट पण या 2 कंडिशन विचारल्या जातात त्या सेकंड पॉईंटला म्हणजे अलॉटमेंटला, लक्षात घ्या. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण जर काही वेळेस या ठिकाणी 1000 शेअरमधले 800 शेअरचे पैसे आले तर 200 शेअर आले नाहीत, ते 200 शेअर्स म्हणजे कॉल्सिनेरियस, ते आपण जप्त करत असतो आणि ते दुसऱ्या व्यक्तीला परत रिइश्यू करत असतो. मग जप्त करण्याला आपण म्हणतो फॉरफिटेड. ते 200 शेअर आपण फॉरफिटेड केले, जप्त केले आणि तेच दुसऱ्या व्यक्तीला जर विकले आपण तर या ठिकाणी रिइश्यू असं म्हणतो आपण. म्हणजे अशा पद्धतीने कंपनी अकाउंटमध्ये इश्यू ऑफ शेअर्समध्ये हे महत्त्वाच्या मुद्दे आहेत की ज्याचा विचार करून तुम्ही हा कंपनी पार्ट म्हणजे कंपनी शेअर इश्यू करत असताना हे महत्त्वाचे 8-10 एंट्र्या आहेत, त्यामध्ये लक्षात घ्या. परत एकदा ऐका, हे ॲप्लिकेशन मनी महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याच्या 2 एंट्र्या आहेत ॲप्लिकेशनच्या, लक्षात घ्या. नंतर या ठिकाणी अलॉटमेंटच्या सुद्धा 2 एंट्र्या आहेत. त्यानंतर पुढं आहे या ठिकाणी फर्स्ट कॉलच्या सुद्धा 2 एंट्री आहेत. आणि पुढं या ठिकाणी सेकंड कॉल किंवा फायनल कॉल त्याच्या पण 2 एंट्री आहेत. त्यांनी पुढं थर्ड कॉल दिला आहे, तो सेमच आहे, लक्षात घ्या. म्हणजे 9वी आणि 10वी जी एंट्री आहे थर्ड कॉलची ते आपण 2 एंट्री आहेत. पण त्या ठिकाणी आपल्याला सेकंड कॉलपर्यंतच बऱ्यापैकी सगळ्या एंट्रीज होतात. तर तुम्ही काय करा, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या की या 8वा टॉपिक कंपनी अकाउंटिंग इश्यू ऑफ शेअर्स, त्याचं इंट्रोडक्शन लिहा, मीनिंग लिहा, डेफिनेशन लिहा आणि मग या एंट्रीज तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहा. तुमच्या टेक्स्टबुकमधल्याच या एंट्री घेतलेल्या आहेत. तर प्रत्येकाने काय करा, या एंट्रीज लिहा, त्याचं नॅरेशन लिहा आणि मग पुढच्या लेक्चरपासून आपण या ठिकाणी याच्यावरती प्रॉब्लेम घेणार आहोत. तर सर्वांनी एंट्रीज व्यवस्थित लिहा. कुणाला काही शंका असतील तर बिनधास्त विचारा, पण याला कॉम्प्युटरची थेअरी येते हे महत्त्वाचं लक्षात घ्या. कॉम्प्युटरच्या थेअरीवरती भर द्या. कॉम्प्युटरचे थेअरीचे पण क्वेश्चन घेणार आहे. ठीक आहे, सर्वांनी हा एंट्रीज लिहा. काही शंका आल्या तर विचारा. थँक्यू, धन्यवाद.